जनसेवामध्ये आपलं स्वागत आहे। चमकते सूरज की रोशनी और चांद की शीतलता के बीच एक अद्भुत व्यक्तित्व हमारे बीच विराजमान है। उनके विचारों की गहराई समंदर से कम नहीं और जिनकी ज्ञान की रोशनी हजारों दीपों से अधिक तेज है, ऐसे हमारे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव जी चौहान साहब। यहाँ उपस्थित मेरे भाई बहन को मेरा प्रणाम। मैं आज आपके सामने एक उम्मीदवार बनकर नहीं तो आपकी बेटी बहन बनकर खड़ी हूँ। मैं आज तक मेरे पति के साथ मेरा परिवार संभाला है। अब ये मुठभेड़ का परिवार संभालने की जिम्मेदारी मुझे मेरे आदरणीय अशोकराव जी चौहान साहब ने दी है। अब ये परिवार संभालने के लिए मुझे आपकी दुआओं की, आपके साथ की जरूरत है। इसलिए मैं आपसे गुजारिश करती हूँ कि मुझे और मेरे 20 उम्मीदवार को चुनकर लाओ। यही बोलकर मैं मेरे 2 शब्द समाप्त करती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय सेवालाल। आज की जो ये सभा रखी गई है मुठभेड़ बल्दिया के इलेक्शन के ताल्लुक से रखी गई है प्रचार सभा, जिसमें यहाँ पर हमारे कायद मौजूद है जनाब खासदार अशोकराव चौहान साहब और साथ ही मंच पर बैठे हुए आमदार अमरभाऊ राजूरकर, नरेंद्र चौहान साहब, नागिलीकर साहब, तालुका अध्यक्ष दत्तू देशमुख और सभी उम्मीदवार जो यहाँ पर मौजूद हैं। यहाँ पर मुझे प्रस्तावना करने का मौका दिया गया, इसलिए मैं यहाँ सबका शुक्रिया अदा करता हूँ और अपनी बात को जारी करता हूँ। बात यह है कि जो इलेक्शन अभी हम लड़ रहे हैं यहाँ पर, इसका मकसद सिर्फ और सिर्फ विकास है। लोगों का कहना है कि आप लोग जो है तो बीजेपी ज्वाइन कर लिए, इधर चले गए, उधर चले गए। ये बात आपको भी पता है कि जब इलेक्शन में खड़ा होना होते हैं तो उसके बाद 5 साल हमको काम करना पड़ता है। अगर 5 साल काम नहीं किए, अगर विकास नहीं किए, तो फिर आप ही लोग ये कहेंगे कि इस नगर सेवक ने कुछ भी नहीं किया, उस नगर सेवक ने कुछ भी नहीं किया और ना ही नगर अध्यक्ष ने कुछ काम किया। ये आप लोगों की तरफ से बात आती है। इसलिए विकास को देखकर हमारे मुठभेड़ के जितने भी मुस्लिम हैं, जिन्होंने विकास पुरुष अशोकराव चौहान साहब पर भरोसा करके उनका चेहरा देखकर हमने जो है तो बीजेपी ज्वाइन की। ये सबसे पहले जो है तो आपके सामने क्लियर करना बहुत जरूरी है। और रही बात हिंदू मुसलमान की, हम जब भी यहाँ पर पार्टी में रहे, चाहे वो कांग्रेस में थे पहले, लेकिन जब हम साहब के पास आए, बीजेपी में गए, तो वहाँ पर हमको किसी किस्म का कोई हमारे साथ भेदभाव कभी किसी ने किया नहीं। वहाँ पर सिर्फ एक ही नारा है, एक ही है कि वो लोगों की जो है तो मदद करो। लोगों के जो अफवान के काम है, चाहे वो दवाखाने के हो, वार्डों के हो, लाडली बहना के हो या फिर घर कुल के हो। यहाँ पर आकर बहुत सारे, कल भी देखे हमने, परसों भी देखे कि बहुत सारे लोग जलसे कर रहे हैं और आज आके कह रहे हैं कि हम ऐसा करेंगे वैसा करेंगे। उनके पास एजेंडा ही नहीं है कोई चीज के लिए। कहां से लाएंगे वो? पिछले साल से 1 साल हो गया इलेक्शन होकर, 1 साल होने के बाद भी जो है तो आज तक मुठभेड़ में 1 पैसे का विकास उन्होंने किया क्या बताइए? यहाँ पर सिर्फ काम करने वाले हमारे आमदार श्री जय तया चौहान और अशोकराव चौहान साहब, जो हमें राज्य सरकार की तरफ से, केंद्र सरकार की तरफ से निधि उपलब्ध कराते हैं और काम करते हैं। हमारे वार्ड में, मेरे वार्ड के अंदर भी अगर आप जाकर देखेंगे तो पूरे पहले कुछ नहीं था। 5 से 9 साल हो गए इलेक्शन से पहले, वहां पर कुछ भी नहीं था। रोड हो गई, नाली हो गई, लाइट के खंभे हो गए और दूसरे भी बहुत सारे काम है। बचे हुए काम भी जो है तो आने वाले दिनों में आप हमको यहाँ से चुनकर देंगे तो हम वो काम पूरे की पूरे करेंगे। आपसे वादा करते जो भी बचे हुए काम है, आप देखते हैं इमरान सेठ भी जो है तो हर वक्त आपके लिए उपलब्ध है और जो भी काम होता है, कभी भी वो रात में रहने दो, दिन में रहने दो, तैयार रहते हैं। और आपके कामों के लिए मैं भी जो है तो हमेशा यहीं पर रहते हैं हम। और आपको ये बताना है कि किसी हमारे वार्ड के अंदर किसी ने जो है तो खासी महल्ले से के उम्मीदवार दे दिया। यहाँ का उम्मीदवार ही नहीं है वो। आपका अगर कोई मसला होगा, आपका अगर कोई काम होगा तो आप खासी महल्ले को जाकर देंगे क्या? वहां पर जाकर लेकर आएंगे क्या किसी को? उम्मीदवार जो है तो आपको वार्ड का होना चाहिए। भैया नहीं, बोलो मेरे भाइयों, कहाँ का होना चाहिए? उम्मीदवार जो है तो वार्ड का होना चाहिए।
ताकि आपके जो भी मसाइल है सुनने वाला करने वाला कोई किसी के चेहरे को सामने लाकर अगर कर दिया कि नहीं भाई यहाँ पर मैं खड़ा हूँ, ये जमने वाला नहीं है। उम्मीदवार जो है तो वार्ड का अगर रहेगा तभी जाकर आपके वार्ड का विकास होगा। और रही बात विकास की, तो जो भी रहेगा हम आपके लिए यहाँ पर 24 घंटे उपलब्ध हैं। चाहे आपके जो भी काम रहने दो, चाहे माधु मामा रहने दो या संजय अल्वा रहने दो, इमरान सेठ रहने दो या सलाम सर रहने दो, और माधव पटेल का साथ रहेगा और पूरा विकास हम चौहान साहब के नेतृत्व में करेंगे। यही काम रहेगा हमारा। हमारा मुद्दा सिर्फ इतना है, एक ही मुद्दा है हमारा मुद्दा सिर्फ और सिर्फ विकास है। कोई जात पात नहीं होगी, कोई कुछ नहीं होगा यहाँ पर सिर्फ विकास होगा, काम की बात होगी। ये नहीं देखा जाएगा कि कौन हिंदू है, कौन मुस्लिम है, कोई बंजारा है, कौन मातंग है या कौन बौद्ध है, ये कुछ नहीं किया जाएगा। सिर्फ और सिर्फ यहाँ पर हम विकास करेंगे। इतना कहकर मैं अपनी बात खत्म करता हूँ। और हमारी शपथ हुई नगराध्यक्ष को। सबसे पहले सभा के अध्यक्ष महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहब, विधानसभा के माजी आमदार अमरगौर राजूकर, गौरव साकर कारखाने के अध्यक्ष नरेंद्र दादा चौहान। आज मैं सबसे पहले आपको एक चीज बताना चाहूंगा कि काम सिर्फ देखो, बाकी आप लोगों के बहकावे में मत आओ। अपने पास यहाँ पर प्रभाग क्रमांक 9 में लोग आ रहे और बहका के जा रहे सिर्फ कि एक मतदान हमारे को दो, एक मतदान उसको दो, एक मतदान उसको दो। ऐसा मत करो। तीनों भी मतदान, अध्यक्ष और 2 नगर सेवक को दो, तीनों भी जब चुन के आएंगे तो नगर पालिका में हर चीज सही होंगी। आपने लगभग 4 साल पहले भी देखा कि अपक्ष नगर सेवक को चुन के दिए थे नगर पालिका में, फिर भी काम 2 साल नहीं हुए। फिर भी चौहान साहब के पास आने के बाद जब से फिर काम चालू हो गए। मेरा इतना ही सबसे बोलना है कि काम का स्थानिक लेवल पर चुनाव है, आपको जरूरत स्थानिक लेवल पे होने वाली है, ना अपना दिल्ली का चुनाव है ना कुछ है। लोगों जो कुछ बहकाने में आप सुन ले रहे वैसा सुनो मत। आप मेरा इतना ही कहना है कि आप काम को देखो से। आपके वार्ड में भी हमारे इससे पहले मैं नगर सेवक था, वार्ड में घरकुल के लगभग 200 काम पूरे हो गए और सबको उसके पैसे भी मिल गए। अभी नए प्रस्ताव में प्रभाग क्रमांक 9 में 100 घरकुल मंजूरी हो गए। आपको बताना चाहिए नया प्रस्ताव जो डीपीआर मंजूर हुआ 100 मंजूर के हो गए। इसलिए आप सिर्फ साहब को देखो और हम स्थानिक लेवल पे हम है, हम काम करने वाले, हम साहब को जो भी हमारे को निधि की कमी पड़ेगी हम साहब को बोलेंगे, हमारे आमदार दीदी को बोलेंगे। क्या इतना कहते मेरे 2 शब्द। आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले तुम्हा आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, अमरभाऊ राजूकर, नरेंद्रदादा चव्हाण, नागलीकर साहेब, आदरणीय व्यासपीठ आणि ह्या भागातून आमचे नगरसेवकासाठी उभा टाकलेले आमचे जुने सहकारी मित्र इम्रान सेठ मच्छीवाले, दुसऱ्या उमेदवार आमच्या चंपुरे काकू, इकडून न्यायालयातून उभा टाकलेले आमचे सलाम सर, औलवा। मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला सकाळी जर कोणतं पहिलं काम करायचं असेल तर पहिल्या आधी जाऊन मतदान करायचंय। सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून पहिलं मतदानाला जा आणि युवकांना सर्वांना विनंती आहे की मतदान करून बाकीचे काम केले पाहिजे। मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढवायची, जेवढी मतदानाची टक्केवारी वाढवसाल तेवढा आपला फायदा होणार आहे। आणि साहेब, ह्या भागामध्ये आजपर्यंत 25 वर्षामध्ये चव्हाण घराणा मानणारी सर्व मंडळी असेल, दुर्गानगर तंडा असेल, इथला मिलतनगरचा भाग असेल, न्याळीचा भाग असेल, या आदरणीय चव्हाण घराण्यावर प्रेम करणारी मंडळी आहे। या भागाचा काही एक छोटी समस्या होती आणि ती आपल्याकडून पूर्ण होऊ शकते। आमचे इम्रान शेठ आणि सलाम सर मला वाटतं बोलता बोलता विसरून गेले काय की यांना या भागामध्ये कब्रस्तान पाहिजे। स्टेशनच्या भागामध्ये याची मागणी आहे की या भागामध्ये कब्रस्तान करावं, की बऱ्याच युवकांची म्हणा मुस्लिम बांधवांची मागणी आहे। तर ते भविष्यामध्ये आपण नवीन डीपीआर करून त्याचं आरक्षण पडल्यानंतर हा विषय साहेबांच्या मार्फतच होणार आहे। तर मी एवढंच विनंती करतो की आता माझं काम बरंच माझ्या बायकोनं हलकं करून टाकले। साहेब, पूर्ण गाव तिने फिरली, पूर्ण गाव जाऊन सगळ्याच्या लोकांच्या पाया पडली। मी जिथे चलो तेव्हा तुमची बायको येऊन गेली आणि भाषेने माझ्यापेक्षा खूप चांगले करायचे। लोक माहिती तुझ्यापेक्षा बायको तुझी कामाला चांगली आहे। तर त्याच्यामुळं काय का होईना तिचा सिंहाचा वाट आहे प्रचारामध्ये। मी जेवढं काम करालो ती माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। हे सगळं काही शिकायचं असेल फक्त आम्ही चव्हाण घराण्याकडून शिकलो। अमिता भाभी असेल, शिरजाताई असेल, जे त्यांच्याकडे बघून त्याला फॉलो करणं
त्यांचे कुठेतरी एक दोन गुण घेणं हेच आमचा प्रयत्न असते. त्याच्यामुळे या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मतदान तिन्ही उमेदवाराला, ज्या वार्डाचे दोन आपले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असेल, त्या सर्वात जास्तीत जास्त मतदानानं निवडून द्यावे एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रचार सभेला उपस्थित सर्व आमचे लाडके नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले विधान परिषदेचे माजी आमदार मार्गदर्शक अमरभाऊ राजूरकर साहेब, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नरेंद्र दादा चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित नागेलीकर साहेब, तसेच नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार भगिनी विश्रांतीताई कदम, माधव पटेल कदम, या प्रभागाचे लोकप्रिय असे माजी नगरसेवक आमचे सहकारी मित्र इम्रान शेठ मच्छीवाले, या प्रभागाच्या आमच्या शांताबाई महादू दादा चंपुरे, 10 मध्ये आमचे मित्र सलाम सर औरवार साहेब, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, या आमच्या तांड्याचे सर्व नाईक कारभारी, आमचे उत्तमरावजी चव्हाण, मारुतराव जाधव व सर्व उपस्थित बांधव, मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांसोबत नेहमी राहणारा हा प्रभाग आजपर्यंत ज्या ज्या निवडणुका आल्या, मग ती निवडणूक कोणती असो, ती अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी या वार्डाने, या प्रभागाने आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना मदत या ठिकाणी केलेली आहे. आम्ही 2-3 दिवसापासून या प्रभागामध्ये आमचे उत्तमराव चव्हाण असतील, मारुतराव असेल, आम्ही फिरलो. आमच्या हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. अतिशय चांगला भाईचारा या ठिकाणी आहे. मुस्लिम समाज असेल, बंजारा समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल व इतर आमचा वडार समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. त्यामुळे सर्व गरीब समाज या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वेळोवेळी या वार्डातील लोकांनी आजपर्यंत साथ दिलेली आहे, यापुढेही देतील. बंजारा समाजाची एक मागणी या ठिकाणी, समाज मंदिराची मागणी या ठिकाणी प्रकर्षाने त्यांनी केली. यापूर्वी आपण बांधून दिलेलं होतं साहेब, एजाजभाई नगरसेवक होते, देवीदास चौधरीचे नगराध्यक्ष असताना, पण आता ते छोटं पडतं. सांस्कृतिक कार्यक्रमाला तिथं लोक मावत नाही, पण जागा मोठ्या प्रमाणावर त्यांची उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांची विनंती आहे, त्यामुळे निश्चितपणाने ती मागणी आपली मान्य होईल. आणि येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणी समोरील तिन्ही बटन नगराध्यक्ष ताईचा असेल आणि आपले दोन्ही नगरसेवकाचा असेल आणि 10 नंबर मध्ये आपले दोन्ही नगरसेवक भारतीय जनता पक्षातील, त्याला मोठ्या संख्येने आपण सर्वांनी निवडून द्याल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्राचे लोकनेते, राज्यसभेचे खासदार, माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, या ठिकाणी उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदरावजी शिंदे नागेलीकर, तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर देशमुख, मच्छीवाले शेठ, इथे उपस्थित आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार कदमताई, माधव कदम, इम्रान शेठ मच्छीवाले, जयराम सर, आमचे चंपुरे, औलवार, आमचे मित्र उदास जाधव, उत्तमरावजी चव्हाण, आमचे मित्र प्रवीण गायकवाड, इथे उपस्थित सर्व आजी माजी सदस्य मित्र हो, येणाऱ्या 2 तारखेला मुखेड नगरपालिकेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीला कमळाचे 3 उमेदवार आपल्यासमोर उभे आहेत.
एक नगराध्यक्षाकरता, 2 आपल्या प्रभागाकरता, या तिन्ही लोकांच्या समोर जे कमळाचं चिन्ह आहे ते दाखवून आपल्याला प्रचंड मताधिक्याने दाखवून द्यायचं की हा रेल्वे स्टेशनचा भाग असो, इकडचा सगळा भाग, पटेलच्या अलीकडचा भाग अशोकराव चव्हाण साहेबांच्या मागे आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणी खूप आलेल्या दिसत आहेत। या किती लाडक्या बहिणी हात वर करा, लाडक्या बहिणी किती आहेत? सगळे आहेत, मला माहित आहे। माझ्या लाडक्या बहिणीला सांगायचे की ह्या काँग्रेसवाल्याने प्रचार केला, विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार, असं काहीही झालं नाही। भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक उपाय कमी न करता हे पैसे चालू ठेवले आणि हे पण सांगितलेलं आहे भविष्य काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यानंतर, एखाद्या वर्षानंतर हे लाडके बहिणीचे पैसे 1500 रुपये 2100 रुपये केल्याशिवाय राहणार नाही, असं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, आमचा उमेदवार अगदी साधा, सोपा, सरळ माणूस आहे, सामान्य कुटुंबातला आहे, कुठलाही गैरधंदा करणारा नाहीये। त्या काँग्रेसवाल्यांनी भोकरला उमेदवार दिलाय, तो दारूवाला उमेदवार दिलाय, आणि ह्याच प्रताप पाटील चिखलेकरनी जे उमेदवारी दिलेली आहे लोह्याला, एका मटक्यावाल्याला उमेदवार दिलेली आहे, आणि काल त्याचा फोटो व्हायरल झाला। एकीकडे अजित पवार उभे, एकीकडे प्रताप पाटील उभे, आणि मटका चालवणारा मध्यभागी उभा आहे, असा फोटो काल आला पूर्ण। माझी विनंती करायची, आता तुम्ही आमच्या बहिणीचं भाषण ऐकलं, जबरदस्त भाषण केलं, आणि मी तुम्हाला हे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या इथं तुमची नगराध्यक्ष महिला राहणार आहे, तुमची आमदार महिला आहे, तुमची जिल्हा परिषदची अध्यक्ष सुद्धा महिला राहणार आहे, पूर्ण महिला राज या नांदेड जिल्ह्यात राहणार मित्र हो। त्यामुळे येणाऱ्या आपल्याला निवडणुकीला विश्रांती द्यायला निवडून द्यायचं आहे, आणि विश्रांतीताई तुमच्या भाषणावर असं वाटतंय की तुम्ही माझ्यावर काही चालू येणार नाही, स्वतंत्र निर्णय तुम्ही नगरपालिकेत घेताल, तुमच्या मागे साहेब आहेत, श्रीजया दिदी आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतंत्रपणे नगरपालिका चालवायला मिळणार आहे। मित्र हो, विकास कामाचे विषय झाले, आपल्या इथं अंडरग्राउंड ब्रिज झाला, खरं पाहिलं तर हा ब्रिज 10 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता, काही लोकांनी राजकारण केलं, असो आपला अंडरग्राउंड ब्रिज झाला, ओव्हरब्रिज झाला, रस्ते झाले, नाल्या झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या अशोकराव चव्हाण साहेबांमुळे झाला। बाकीच्या नगरपालिका जाऊन बघा, तुम्ही उमरीला जा, अजून कंधारला जा, कुठे जा, आहे तसंच आहे अजून जुनं गाव, काहीच फरक पडलेला नाहीये। मित्रो, येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 22 लाख घरकुलं पूर्ण महाराष्ट्रासाठी मंजूर केलेले आहेत, आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपलं मुख्य पण आहे, मला माहित आहे इम्रान शेख मच्छीवाल्याचं काम चांगलं आहे, तुम्ही एकेका घरी जाऊन प्रत्येकाचे घरकुलाचे अर्ज घेऊन तुम्ही घरकुल मंजूर केलेला आहोत, ह्याच्याही पुढे एकही घरकुल ह्या भागात राहणार नाही, याची तुला पूर्ण गॅरंटी आहे। लोक तुम्हाला म्हणले, आमच्या सलाम सेनने भाषण केलं की बाबा मुस्लिम उमेदवार, हो अशोकराव चव्हाण साहेबांनी 7 मुस्लिम उमेदवार या मुख्य नगरपालिकेत दिलेत, मुद्दामून दिलेत। मला सांगा, जे लोक आज म्हणत आहेत मुस्लिम उमेदवार कसं काय दिले, का बाबा 20 वर्षापूर्वी जेव्हा राम चौधरी होता भाजपमध्ये, तेव्हा नबीर साहेब उपाध्यक्ष होते का? 5 नगरसेवक मुस्लिम समाजाचे होते, तेव्हा 5 होते, आता 7 उमेदवार आपल्या पक्षाचे आहेत मित्र, आणि हे 7च्या उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय झाले पाहिजे, एवढंच तुम्हाला या प्रसंगी सांगतो मित्र हो। आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबाला ऐकायचंय, त्यामुळे मी इथंच माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।